नमस्कार विद्यार्थ्यांनो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. पूर्वी तुम्ही ऑर्स्टेड प्रयोग आणि चुंबकीय क्षेत्र रेषा बद्दल शिकलात. आज आपण चुंबकीय क्षेत्राच्या दिशेबद्दल काही माहिती गोळा करूया. परिणाम या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास तयार असाल. सरळ कंडक्टरद्वारे विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. गोलाकार लूपद्वारे विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र सोलनॉइडमधील विद्युत प्रवाहामुळे चुंबकीय क्षेत्र. महत्त्वाचे शब्द: चुंबकीय क्षेत्र, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, सरळ तार, गोलाकार कॉईल, सोलेनॉइड, बेलनाकार इन्सुलेटेड बॉडीवर इन्सुलेटेड कॉपर वायरच्या जखमेच्या आणि गोलाकार वळणांची कॉईल. सत्र सुरू करण्यापूर्वी हा संकल्पना नकाशा पाहूया. करंट वाहून नेणाऱ्या कंडक्टरमुळे चुंबकीय क्षेत्र. आपण आधीच अभ्यास केला आहे की धातूच्या वाहकाद्वारे विद्युत प्रवाह त्याच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र तयार करतो. उत्पादन केलेल्या क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी आपण एखाद्या क्रियाकलापाचा विचार करूया. एक लांब सरळ तांब्याची तार प्रत्येकी 1.5 व्ही चे 2 किंवा 3 सेल आणि एक प्लग की घ्यावे. त्या सर्वांना मालिकेत जोडा. होका यंत्राच्या सुईला आणि त्याच्यावर सरळ वायर समांतर ठेवा. सर्किटमध्ये की प्लग करा. सुईच्या उत्तर ध्रुवाच्या विक्षेपणाच्या दिशेकडे लक्ष द्या. जर प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतो तर कंपास सुईच्या उत्तर ध्रुव पूर्वेकडे सरकतो. सर्किटमधील कनेक्शन बदला. सकारात्मक आणि नकारात्मक टोकांवर स्विच करा. याचा परिणाम तांब्याच्या तारेद्वारे म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवाहाची दिशा बदलण्यात होईल. सुईच्या विक्षेपणाच्या दिशेतील बदलण्याचे निरीक्षण करा. तुम्हाला दिसेल की आता सुई उलट दिशेने म्हणजे पश्चिमेकडे सरकते. याचा अर्थ विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशाही उलट असते. कंडक्टरद्वारे विद्युत प्रवाहाने निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्राचा नमुना काय ठरवते? नमुना कंडक्टरच्या आकारावर अवलंबून असतो का? याचा तपास आम्ही एका उपक्रमाद्वारे करू. आपण प्रथम विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या सरळ कंडक्टर भोवती चुंबकीय क्षेत्राचा पॅटर्नचा विचार करूया. यासाठी बॅटरी, 12V व्हेरिएबल रेझिस्टन्स ॲमीटर 0 to 5A प्लग की, कनेक्टिंग वायर आणि एक लांब सरळ जाड तांब्याची वायर घ्यावे. मध्यभागी जाड वायर घाला.
आयताकृती पुठ्ठ्याच्या समतलात सामान्य आहे, जी स्थिर आहे आणि वर किंवा खाली सरकत नाही. कॉपर वायरला बॅटरी, प्लग आणि किल्लीच्या सहाय्याने बिंदू X आणि Y दरम्यान अनुलंब कनेक्ट करा. पुठ्ठ्यावर काही लोखंडी फाईल एकसमान शिंपडा. रिओस्टॅटचे व्हेरिएबल एका निश्चित स्थितीत ठेवा आणि ॲमीटरद्वारे विद्युत प्रवाह लक्षात घ्या. की बंद करा जेणेकरून वायरमधून विद्युत प्रवाह जाईल. कार्डबोर्डवर हळुवारपणे काही वेळा टॅप करा. लोखंडी फायलिंगच्या नमुन्याचे निरीक्षण करा. तांब्याच्या ताराभोवती एककेंद्रित वर्तुळांचा नमुना दर्शविणारी लोखंडी फायलिंग्स स्वतःला संरेखित करत असल्याचे तुम्हाला आढळेल. ही केंद्रित वर्तुळे चुंबकीय क्षेत्र रेषा दर्शवतात. चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी एका बिंदू P वर कंपास ठेवला जातो. सुईची दिशा निरीक्षण करा. कंपासच्या उत्तर ध्रुवाची दिशा हे दर्शवते की विद्युत प्रवाहामुळे सरळ तारेमध्ये तयार होणाऱ्या चुंबकीय रेषांची दिशा काय आहे. ती दिशा बाणाने दर्शवा. जर तारेमधील विद्युत प्रवाहाची दिशा उलटली तर चुंबकीय क्षेत्राच्या रेषांची दिशा देखील उलटते. हे आपण कंपासच्या सुईच्या उलट दिशेतील झुकण्याने ओळखू शकतो. प्रवाह वाढवला तर सुईचे झुकणे डिफ्लेक्शन देखील वाढते. याचा अर्थ असा की दिलेल्या बिंदूवरील चुंबकीय क्षेत्राचा जोर मॅग्निट्यूड प्रवाह वाढतच वाढतो. परंतु जसे आपण तारपासून लांब जातो तसतसे त्या बिंदूवरील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी होते. विद्युत प्रवाह असलेल्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी उजव्या हाताचा नियम वापरला जातो. कल्पना करा की तुम्ही उजव्या हाताने एक सरळ विद्युत प्रवाह वाहणारा तारा पकडला आहे आणि तुमचा अंगठा प्रवाहाच्या दिशेने आहे. तर तुमच्या इतर बोटांची वळणारी दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या रेषांची दिशा दर्शवते. यालाच उजव्या हाताचा नियम म्हणतात. आतापर्यंत आपण सरळ विद्युत प्रवाह वाहणाऱ्या तारेभोवती निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्र रेषांचे स्वरूप पाहिले आहे. जर हा सरळ तारा वाकवून वर्तुळाकार आकार दिला आणि त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला तर काय होईल? आपण जाणतो की सरळ तारामधून जाणारा विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अंतराच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे अंतर वाढले की क्षेत्र कमी होते. त्याचप्रमाणे जर तारा वर्तुळाकार असेल तर त्याभोवती तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या रेषा सुरुवातीला लहान असतील, पण तारापासून लांब जाताना त्या मोठ्या आणि मोठ्या होत जातील. जेव्हा आपण वर्तुळाच्या मध्यभागी पोहोचतो
तेव्हा या मोठ्या वर्तुळांच्या रेषा सरळ दिसू लागतात. विद्युत प्रवाह वाहणाऱ्या ताऱ्यांच्या प्रत्येक बिंदूवरून निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या रेषा वर्तुळाच्या मध्यभागी सरळ जाणाऱ्या रेषा तयार करतात. उजवा हात नियम वापरून आपण तपासू शकतो की ताऱ्याच्या प्रत्येक भागातून निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या रेषा वर्तुळाच्या आत एकाच दिशेने जातात. आपल्याला माहित आहे की दिलेल्या बिंदूवर विद्युतधारा वाहून नेणाऱ्या तारेद्वारे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र थेट त्यामधून जाणाऱ्या विद्युतधारेवर अवलंबून असते. जर एखाद्या वर्तुळाकार कॉइलमध्ये n वळणे टर्न्स असतील तर त्या कॉइलने निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र एका वळणाने निर्माण होणाऱ्या क्षेत्राच्या n पट होते. याचे कारण म्हणजे प्रत्येक वळणातून जाणाऱ्या विद्युत प्रवाहाची दिशा समान असते. त्यामुळे प्रत्येक वळणाने निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र एकमेकांत मिळते आणि क्षेत्र वाढते. एका सिलेंडरच्या आकारात घट्ट गुंडाळलेल्या अनेक वर्तुळाकार वळण असलेल्या इन्सुलेटेड कॉपर वायरच्या कुंडलीला सोलेनॉइड म्हणतात. विद्युत प्रवाह वाहणाऱ्या सोलेनॉइड भोवती तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या रेषांचे स्वरूप एका आकृतीमध्ये दाखवले आहे. जर आपण या क्षेत्राच्या स्वरूपाची तुलना एका बार मॅग्नेट चुंबकीय क्षेत्राशी केली तर ते एकसारखे दिसते. खरं तर सोलेनॉइडचा एक टोक उत्तर ध्रुवासारखा वागतो तर दुसरा टोक दक्षिण ध्रुवासारखा. सोलेनॉइडच्या आत असलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या रेषा समांतर सरळ रेषांप्रमाणे असतात. याचा अर्थ सोलेनॉइडच्या आत चुंबकीय क्षेत्र प्रत्येक ठिकाणी समान असते, म्हणजेच ते एकसमान असते. म्हणजेच सोलेनॉइडच्या आत क्षेत्र एकसमान आहे. सोलेनॉइडच्या आत तयार होणारे प्रबळ चुंबकीय क्षेत्र मृदू लोह सॉफ्ट आयन सारख्या चुंबकीय पदार्थाला चुंबकित करण्यासाठी वापरले जाऊ शकते. अशा प्रकारे तयार होणाऱ्या चुंबकाला विद्युत चुंबक इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतात. महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. धातूच्या वाहकातून विद्युत प्रवाह गेल्यास त्याच्या सभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. वाहकातील विद्युत प्रवाहाची दिशा बदलल्यास चुंबकीय क्षेत्र रेषांची दिशाही बदलते. वाहकातील विद्युत प्रवाह वाढल्यास तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढते. वाहकातील दिलेल्या विद्युत प्रवाहामुळे तयार होणारे चुंबकीय क्षेत्र त्या वाहकापासून अंतर वाढल्यास कमी होते. उजव्या हाताचा नियम. जर विद्युत प्रवाह वाहणाऱ्या वाहकाला उजव्या हाताला धरले आणि अंगठा प्रवाहाच्या दिशेने दर्शवला तर वळलेल्या बोटांची दिशा चुंबकीय क्षेत्र रेषांची दिशा दर्शवते. एका सिलेंडरच्या आकारात घट्ट गुंडाळलेल्या अनेक वर्तुळाकार वळण असलेल्या इन्सुलेटेड कॉपर वायरच्या कुंडलीला सोलेनॉइड म्हणतात.